श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा स्वामी भक्तांचे आणि स्वामींच्या अनुभवांचे. श्री स्वामी समर्थांची सेवा करणे आणि स्वामींच्या सेवेमध्ये सुंदर सुंदर अनुभव येणे ही स्वामींचीच इच्छा असते. कारण स्वामी हे करता करविता आहेत, ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळे स्वामींची जी इच्छा असते तेच स्वामी आपल्या भक्तांकडून करून हे घेतच असतात. त्यामुळे स्वामींची सेवा करत असताना कोणती सेवा करावी किंवा कोणती सेवा करू नये हे स्वामी आपल्याकडून नेहमीच करून घेत असतात. आणि जेव्हा स्वामींचे अनुभव चमत्कार आयुष्यात होतात ना, तेव्हा सुंदर सुंदर स्वामी अनुभव हे बनत असतात आणि हेच स्वामींची प्रचिती आपल्या चॅनलवरती शेअर होत असते. त्यामुळे जे स्वामींचे सुंदर अनुभव रोज ज्या भक्तांना ऐकायचे आहेत त्यांनी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या मुंबई येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताईंच्या आयुष्यात झालेला खरा स्वामी चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. शुभांगी ताई बोलताय ना? हो हो, बोला ना. हा ताई, माझं म्हणजे पहिलं पण तुमच्याशी बोलणं झालं होतं. अनुभव सांगितलं होतं. आता पण मला एक अनुभव सांगायचंय तुम्हाला. म्हणजे तुम्ही बरं. आता फ्री असाल तर बोलू, नाही तर मग तुम्ही सांगाल तेव्हा करीन कॉल मी. असं नाही, आहे फ्री, बोला ना. हा. नाव नाव नाही सांगायचं. सांगायचंय. मुंबईवरून बोलते मी. नाव नाही सांगायचं. बरं बरं, चालेल. मुंबईवरून बोलते. हम्म. गेल्या टायमाला पण मी सांगितलं होतं ताई, म्हणजे घरात प्रॉब्लेम झाल्यामुळे ना नवनाथ पारायणचा संकल्प घेतलं होतं मी. म्हणजे महिन्याला म्हणजे दर महिन्याला एक पारायण, म्हणजे 12 पारायण असं करेन वर्षभर असं. तर ते पारायण ताई मी चालू केलंय आता. आणि ना गेल्या महिन्यात पण एक पारायण झालं ना, तेव्हा मला थोडं प्रॉब्लेम, म्हणजे आपल्याला घाणेरडे स्वप्न पडतात ना ते खरं स्वप्न पडत होतं की ते स्वप्नामध्ये काय होत होतं मला समजत नव्हतं. म्हणजे असं विचित्रच व्हायचं ताई. म्हणजे असं असं वाटायचं खरोखर कोण येऊन म्हणजे हातबोट लावतंय का आपल्याला, असं वेगळंच ते एकदम. आपले मला वाटतं ते स्वामी चरित्रामध्ये एक अध्याय पण आहे बघा, ते स्वप्न घाणेरडे पडत होते एकांना, है ना. तसंच नाही ते आठवलं मला. तर मी म्हणजे ते पारायणच्या टायमाला ना प्रार्थना केली की हे जे होतंय ना मला एकदम विचित्र वाटतंय. सकाळी उठल्यावरती खूप विचित्र म्हणजे फील होतं. ते असं वाटतं खरंच कोणतरी हात बोट लावतोय का रात्रीचं, स्वप्नामध्ये आहे का खरं माहिती नाही. पण नाही, तेही बंद झालं माझं. अरे आणि वा. खूप मोठी गोष्ट घडली होती. गेल्या म्हणजे 10 दिवस झाले घरामध्ये थोडंसं ना वाद होत होतं मिस्टरांचं आणि माझं. तर रागामध्ये ना ताई मी फिनाईल पियाली आता. म्हणजे अरे बापरे. तसं. हा. म्हणजे एवढं टेन्शन आलं ना, मला काही सुचलंच नाही ताई. आणि ते पियाले रागामध्ये. आणि त्या टायमाला ना म्हणजे मिस्टरांना म्हणजे मिस्टरांनी का म्हणजे मिस्टरांना त्यांनी फोन लावला ना, ते पण म्हणजे घरच्या ज्या कपड्यामध्ये होते ना त्याच कपड्यामध्ये लगेच आले आणि मला गाडीमध्ये टाकून हॉस्पिटलला नेलं असं. आणि ऍडमिट केलं. तर 2 दिवसही मी हॉस्पिटललाच होते. बापरे. तर कसं म्हणजे मिस्टर ऐकत नव्हते, काही नाही, बोलायचे नाही व्यवस्थित. नाही आता एवढे चांगले झाले आहेत ना, हॉस्पिटलमध्येच त्याने म्हणजे माझ्या हातावर हात घेतला आणि बोलायला लागले की नाही तू असं परत करू नको. म्हणजे आपण सगळं व्यवस्थित होईल घरामध्ये, टेन्शन नको घेऊ पैशाचं. म्हणजे काही असू दे, मी आहे तुझ्या पाठीमागे, तू असं परत काही करू नको करू. म्हणजे मला म्हणजे कोणाची आशा नाहीये. मला फक्त एवढंच आहे की आपल्या नवऱ्याने आपली साथ दिली पाहिजे. लोक काहीही बोलू दे, जर तुम्ही माझ्यासोबत उभे नाही राहिला तर मी जगू कशी. ते मनामध्ये असं वाटतं ना वाईट, की लोक काही बोलले तरी आपल्या मिस्टर आपल्यासोबत उभे राहिले ना तर सगळ्या जगाशी आपण लढू शकतो. पण नंतर मला खूप वाईट वाटलं की
खरंच जर मला काही झालं असतं तर पोरांना कोणी बघितलं असतं, 2 लहान पोरं अहो आहेत पण असे. ताई रागामध्ये तुम्ही हे केलं. एवढा मोठा निर्णय घेतला त्या अगोदर एकदा लहान मुलांकडे बघायचं होतं ना हो ताई. हां ना, ते म्हणजे ना बोलतात ना ते पण ताई ते विषय घडला ना त्याच्यानंतर ताई मिस्टर माझे स्वामींची माळ किंवा स्वामींना फक्त बोलतात ना हात जोडून जायचे. आता ते जप करायला लागले स्वामींचं. हा तारक मंत्र म्हणून सकाळी बोलल्याशिवाय घरी म्हणजे कामाला जात नाहीत. आता रोज त्यांनी तारक मंत्र आणि माळ जप चालू केली आहे त्यांनी. का आज हा आपल्या हा घरात सगळं व्यवस्थित होऊ दे. आणि दुसरी गोष्ट ताई माझा अनुभव असा आहे ना, की हा जेव्हा मी 2 दिवसांनी ताई मी घरी आली ना, हा तर माझे मिस्टर मला बोलायला लागले, की "अंघोळ वगैरे कर आणि स्वामींकडे क्षमा माग तू पण. परत असं चुकी करू नको." मीही त्यांच्याकडे क्षमा मागितली. मीही रागामध्ये खूप बोललो त्यांना, की तुम्ही नाही आहेत, तुम्ही सगळं असं घडून कसं आणलं घरामध्ये, म्हणजे असं एवढं का झाली परिस्थिती, मी तुमच्याकडे बघणार नाही, मी हात नाही जोडणार, मी दिवाबत्ती नाही. पण बोलतात नंतर आहे ना मला तसं जाणवलं, की ते आहेत म्हणून तू जगली किंवा आपली ही म्हणजे सगळं व्यवस्थित हा झालंय हा असं. हा तू बरोबर आहे घरी बरोबर. आली. तर मी बोलली ठीक आहे. तर मी अंघोळ वगैरे केली ताई आणि मग स्वामींचा ना फोटो अक्षरशः काढलं, तिथे लावलंय ना, हा ठेवलंय म्हणजे काचेवरती. तिथे मी काढलं आणि त्यांना धरून म्हणजे रडायला लागले, की माझी चुकी झाली. मला तेव्हा कळलं नाही. मी असं पाऊल उचलायला नाही पाहिजे होतं. माझे म्हणजे मला आहे तुमच्यावरती विश्वास ना, मग मी त्याच्यावरती का नाही राहिली, असं का पाऊल उचललं. आणि ते रडता-रडताना माझं म्हणजे लक्ष गेलं स्वामींच्या तोंडावरती. हा तर ताई त्यांच्या तोंडातून आहे ना आणि पायापर्यंत बोलतात ना असं घाण बघा उलटीसारखं असतं, हा ते पूर्ण असं निघून पडलं होतं ताई. तेव्हा मला एवढं एवढं अजून रडायला आलं ना, की स्वामी म्हणजे तुम्ही मला मी जे घेतलं होतं ना, ते सगळं तुम्ही काढलं बाहेर आणि त्याच्यातून तुम्ही मला वाचवलंत. मला असं तुम्ही दाखवलं. हा हा अरे वा. असं अक्षरशः ताई काळं-काळं पूर्ण निघालं होतं त्यांच्या तोंडातून पायापर्यंत पूर्ण असं. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का ताई? हां, आता येतंय ताई. तुम्ही जे पिला ना फिनेल, तर हां ताई. त्याचं जे म्हणजे विष आहे ते, तर ते स्वामींनी त्यांच्यावरती घेतलं हो आणि घेतलं. हो तुम्हाला ताई. 2 दिवसात परत स्वामींनी पाठवलं. म्हणून तर त्यांचं तोंडात वगैरे ते काळं पडलं ना, ते त्याच्यामुळे तुमच्यावरचं संकट त्यांनी स्वतःवर त्याने घेतलं ताई. हो ना ताई, खरंच मला एवढं म्हणजे वाईट म्हणजे वाटलं ना. तुम्ही स्वामींना बोलायच्या अगोदर थोडासा विचार करायला पाहिजे होता, की आज जीवनदान त्यांनी दिलं. तुम्ही त्यांनी दिलं. घेतलेलं हां. विष त्यांनी पण त्यांच्यावर घेतलं हां. आणि म्हणून तर तुमच्या मुलांसाठी किंवा तुमचं जे पुढच्या आयुष्यात चांगलं जाण्यासाठी स्वामींनी बघा स्वतःवरती घेतलं. मग आपण किती घेतलं ते. भाग्यवान आहोत ताई. आणि नाही खरंच ताई, म्हणजे बोलतात ना बघा ताई, कधी-कधी ना माणसाला मरायसाठी ना एक म्हणजे क्षण पण लागत नाही. पण एवढं घेऊन पण त्यांनी मला उभं केलं, पाठवलं घरी ना, ती हां. खूप मोठी गोष्ट केली माझ्यासाठी. हो ना, हो ना. म्हणजे तेच ना, मी टेन्शनमध्ये, रागामध्ये असं नाही करायला पाहिजे होतं. नंतर मला खूप मोठा पश्चाताप झाला खरंच म्हणजे. हां, हां. नाही बरोबर आहे ताई. पण काय असतं, की कधी-कधी ज्या गोष्टी होणाऱ्या असतात ना, त्या घडून जातात. पण स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना, तर असं त्या कितीही मोठ्या संकटातून स्वामी बाहेर काढतात. हां ना ताई. पण ताई ती गोष्ट घडली ना, कदाचित हां. बोलतात ना स्वामींनी ती घडवून आणली का काय बोलतात, त्या व्हायचंच होता. पण त्याच्यानंतर सासरचे पण एवढे चांगले झालेत ना, खूप काळजी घेतात. रोज म्हणजे फोन येतो मला. मिस्टर पण खूप काळजी घ्यायला लागलेत माझी म्हणजे. बघितलंच नव्हतं मी एवढं ते मला वेळ एवढ्या वर्षात कधीच त्यांनी मला वेळ दिला नव्हता. ते एवढे आता वेळ देतात. आणि खूप म्हणजे एवढं मला बरं वाटतं ना, बाकी सगळं जाऊ दे. ते हं. मला विश्वासच बसत नाही, की ते जपायला बसतात स्वामींचं म्हणजे नामस्मरण करतात म्हणजे. ती कदा खूप मोठी खूप कधीपासून मी त्यांना सांगत होती स्वामींना, त्यांना सेवेत माझ्या मी दिवसभर नका बसवू. दिवसातून एकदा पण बसलो ना तुमच्यासाठी, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. हां, हां. म्हणजे स्वामींनी तुमची इच्छा पण पूर्ण केली ताई. हां ना ताई. खूप खरंच खूप आभारी आहे मी त्यांची. हां, नाही हां. कधी विसरणार. मी म्हणजे अविश्वास नाही दाखवला त्यांच्यावरती, पण बोलताना ते टेन्शनमध्ये मी का असं पाऊल उचललं मला समजलं नाही, असं झालं ते. हां, हां, हां. पण असो ताई आता ते उचललं, झालं गेलं, गेलं भूतकाळामध्ये. पण आता इथून पुढे तर काही झालं ना ताई. कारण आयुष्य हे असंच असतं. कधी अडचणी येतात, कधी आनंद असतो, कधी काय काय असतं. हां. म्हणजे असतो चढ-उतार जीवनामध्ये. पण एवढा टोकाचा निर्णय नाही घ्यायचा ताई. नाही, नाही ताई, नाही परत असं करणार. खरंच नाही करणार. हां. मी काही जरी लढणार, झालं ना, काय झालं ना लढणार. स्वामी ऐका आहेत ना ताई, माझ्यासोबत हे. हां. काही जरी झालं ना, कितीही तुम्हाला राग येऊ द्या, तुम्ही फक्त जायचं आणि स्वामींच्या पुढे जाऊन बसायचं.
पाहिजे एवढं रडायचं, पण कधीच असं करायचं नाही. स्वामींचा चेहरा तुम्ही पाहिला ना, तर आपोआप तुमचा राग कुठे जाईल ते तुम्हाला समजणार नाही. समजलं नाही. हां ना ते. कारण आज तुम्ही एकटं नाही, आज ती 2 मुलं आहेत. आज उद्या जर तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर त्या मुलांना आईचं सुख आयुष्यभर कधीच मिळणार नाही ताई. नाही ना ताई, मला खूप हे वाटलं 2 दिवस पोरांनी मला बघितलं नाही. लोकांच्या घरी होते पोरं. खूप म्हणजे बोलतात ना, असून सुद्धा पोरं नसेच नाही, आपल्या कोण नाही तसे राहिलेत ते 2 दिवस. हां, मग तुम्ही तुम्ही तिकडं सांगताय, पण इकडं माझ्या अंगातून शहारे निघतायत ताई. मी म्हणजे असा विचार सुद्धा मला करवत नाही. कधी-कधी ना असं कोणाचं काय ऐकलं ना, की बाबा त्या वडिलांनी मुलांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा आईने मुलांना मारण्याचा हां. प्रयत्न केला किंवा वडिलांनी आईला मारलं, असं काही झालं ना, की मी ते असं पूर्ण इमेजिन करत असते, की पुढं काय-काय घडतंय त्यांच्या आयुष्यात. हां, आज हां. दुनिया बघताय ना, आज प्रत्येक ठिकाणी राक्षस उभे आहेत. मग तो मुलगा असो उभे किंवा आहेत. मुलगी हां. असो. ताई म्हणजे हे जेव्हा घडलं ना, हं. एकतर मिस्टर अचानक मध्ये घरी निघून आलेले ज्या दिवशी आमची भांडणं झाली तेव्हा. आणि मग ही म्हणजे इथे पियाल्याने पडली ना, तेव्हा मिस्टरांनी उचलून मला घेऊन गेले. हां, मुलगीला ना घरीच ठेवून गेलेले. तिला सांगितलं आतमधून कडी लावून, ती रडत होती. हां. मग नंतर जेव्हा मला भेटायला आली ना दुसऱ्या दिवशी ती संध्याकाळची अशी, तेव्हा मी विचारलं तिला, म्हणले बाबू, मी बोलली मम्मा नव्हती ना घरी, पप्पाने नेलं. तर मी बोलली पिल्लू माझी रडत होती का? तर बोलते नाही मम्मा, मी रडायची थांबली आणि मला माहिती आहे ना, मी बाबांकडे जाऊन बसली म्हणजे स्वामींकडे. हां, हां. स्वामींकडे जाऊन बसली आणि मम्मा मी माळ जपत होती तुझ्यासाठी. एवढं अरे ते पण वाह! एवढं भरून आलं ना, ते म्हणजे मिस्टर पण बोलतात हिला एवढं म्हणजे कुठून समज आली की आपल्यावरती अशी परिस्थिती आली, आपण काय केलं पाहिजे. बघा त्या म्हणजे लहान बघा. मुलीला समजलं ताई. हां ना. तिला एवढ्याशा जीवाला समजलं, की लगेच स्वामींचा आधार आहे खूप मोठा म्हणून हां, स्वामींच्या पुढे मोठा जाऊन बसली. बसली ती. तिला विश्वास होता, की माझ्या आईला स्वामी आणतील परत. करत हां ना. खूप ते खूप अजून म्हणजे पण दोघांना आम्हाला समजाय खूप लहान आहे, म्हणजे 6 वर्षाचीच आहे. लहानच आहे तो पिल्लू माझं, पण दोघांना अशी बसवलं ना संध्याकाळचे, टेन्शन घ्यायचं नाही हां, बाबा आहेत. काही नाही होणार, बाबा आहेत. अशी समजवते ताई, अशी मोठ्या माणसांसारखी. अरे वाह! अहो ताई आमच्या इथं शेजारीच एक घटना घडली. आईनं काय तिच्या कारणास्तव आत्महत्या केली ताई. हां. आणि तिचा 6च वर्षाचा असेल मुलगा. त्या मुलाने तिला पाहिलं, तर तो मुलगा इतका ओरडत होता. तर आता ना त्याने त्याच्या डोळ्यादेखत आई मरताना पाहिलं आणि तिच्यापेक्षा एक हां. लहान 3 वर्षाची मुलगी आहे. हां. वडील त्याचे जॉबला गेलेले होते. तर त्याने किती वेळ तरी त्या आईला हाक मारत होता आणि शेवटी आता ते जीव गेल्यानंतर जीभ वगैरे बाहेर पडते ना, तर तो बापरे! आता हां. आई आई म्हटलं ना, की घाबरतो. त्यानं त्या आईचं रूप पाहिलंय ताई. आता त्याला हां. आईची एवढी भीती वाटते ना, आई तर गेलीच गेली. त्याने नंतर शेजारी वगैरे बोलवलं. पण ते किती भयानक आहे तुम्ही सांगा पण एवढ्याशा जीवाला. हां ना ताई. म्हणून कधीच असं करायचं नाही ताई. पण नाही, जाऊ दे नाही. आता किती. स्वामींनी त्यातून तुम्हाला बाहेर काढलं हीच तुमचं खूप मोठं भाग्य म्हणावं हो लागेल ना. ताई. हो, हो. त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वामींची सेवा करावी. जशी जमेल तशी काय स्वामींची सेवा करायची म्हणजे काय स्वामींच्या पुढे बसून सारखं स्वामींचंच ग्रंथ वगैरे वाचा किंवा स्वामी स्वामी करत बसा असं नाही. तुमचं असं काम नाही. पण करा, आहे का नाही ताई? हो, हो ताई. काम पण करा, काम करत करत स्वामींचं नाव घ्या. बाकी हो काही ना लागत ताई. नाही. हो. स्वामींचं नाव घेतलं ना, की स्वामी लगेच आपल्याला योग्य तेच मार्ग दाखवतात, मार्ग मार्गदर्शन करतात. प्रत्येक वेळी खूप मोठा आधार असतो ताई स्वामींचा. हो ना ताई. नाही, मला ते पारायण चालू केलं ना तेव्हापासून पण खूप म्हणजे घरात फरक पडलाय. काही ना हां, काही म्हणजे मार्ग भेटतच आहे हां. आणि स्वामी तर कायम आहेच माझ्यासोबत म्हणजे असं. हो ना. अहो, एका ताईंना तर अनुभव शेअर करायची भीती वाटत होती, का तर त्यांच्या घरातील लोकं स्वामींना मानत नव्हते. तर हां, त्या हां. ताईंनी त्यांना 1 वर्ष असं वाटायचं, की अनुभव शेअर केले पाहिजेत, शेअर केले पाहिजे. पण त्यांच्या घरच्यांनी सांगितलं, "तर अनुभव जर शेअर केला ना, तर तुझा हां. मोबाईल राहणारच नाही." हां. तर त्या ताईंनी हिम्मत करून म्हटल्या, की मला नाही. त्यांना एवढं आतून वाटायचं, की नाही अनुभव शेअर केला पाहिजे. तर त्यांनी हां, ज्या हां. दिवशी अनुभव शेअर केला ना, तर त्याच्यानंतर ना त्यांच्यात जी घरामध्ये वादावाद होत होते ना, ते पूर्णच बंद झाले. त्यांचे मिस्टर सुद्धा हां. त्यांच्याशी चांगले बोलायला लागले. म्हणजे फक्त अनुभव शेअर केल्याने. शेअर केल्याने. हां. बघा मग स्वामींची लीला काय आहे. म्हणजे स्वामींना त्या ताईंच्या मनातून येत होतं ना, म्हणजे स्वामींना त्याच्यातून तिचं काहीतरी तिच्यावरचं संकट एक दूर करायचं होतं ना. दूर करायचं होतं. हां. त्याच्यामुळे त्या ताईंच्या मनात सतत येत होतं, की आपण अनुभव शेअर केले पाहिजेत. हो, हो ना ताई.
कोणतंही कार्य जेव्हा आत्म्यातून आवाज देतं ना, तेव्हा तिथं स्वामींचा काहीतरी असतंच, की बाबा हे केल्यानंतर हे चांगलं होणार आहे. चालेल ताई. खूप छान अनुभव चालेल. आहेत ताई तुमचे. नाही तेच मला सांगायचं होतं. म्हणजे ताईंना फोन नक्की लावेन. मी नक्की फोन लावीन ताईंना सांगायचं अनुभव. हां, हां. त्यासाठी फोन लावला होता ताई. हां, हां, हां. स्वामींचे हां. अनुभवच खूप छान-छान असतात ताई. हां ना. आणि आपण आणि पण ते अनुभव प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही ते आपण मनापासून सगळं केलं तर त्यांचं. हो ना, हो ना. जेव्हा आपण स्वामींना हाक मारतो ना, तर एका हाकेत धावून येणारे स्वामी आहेत ताई. हो ना ताई. नाही आणि ते ना एक मला ना माझी आई तर ऑफ झाली आता 5 महिने झालेत. हां, हां. माझे वडील पण जागेवरतीच असतात. हां, तेवढं हां. जाणं येणं होत नाही. पण ना ते मला तरी माझ्या आई-वडिलांच्या जागेवरतीच आहे आणि खरंच सांगते ताई म्हणजे खरं वाटेल नाही वाटेल माहीत नाही. पण कधीतरी मी चुकते ना, ते हां. वडिलांसारखे येऊन रागवतात पण स्वप्नात मला. हो. किती वेळा असे झालंय, किती वेळा येऊन मला बडबड केलंय. डोकं शांत ठेव, जास्त बोलू नको, जास्त खूप वेळा मला बडबड केली त्यांनी. खूप वेळा बडबड केली. अहो, स्वामी सर्वस्व आहेत. आई, बहीण, मैत्रीण सर्व काही गुरु सर्वांच्या जागेवर स्वामी उभा राहतात. अहो, माझ्या पण आता तुम्ही तसं म्हणताय ना, माझ्या पण बाबतीत असं घडतं ताई. जेव्हा मी काही उगाच काही कारण नसताना जर रागवले ना, तर स्वामींचं हां. ज्यावेळेस पूजा वगैरे करायला लागले, तर स्वामींच्या फोटोतून मला रागवलेला चेहरा दिसतो माझ्याकडे बघून. चेहरा. म्हणजे मला हो ना, लगेच हो. समजतं, की आपल्याकडून चुकलेलं आहे. चुकलेलं आहे. बरोबर. हो ना ताई. तर बरोबर, बरोबर बोललात. आणि कधी-कधी स्वामी माझ्याकडून बघून हसलेले चेहरा दिसतो. आणि कधी हो. एखाद्या वेळेस जर एवढं खूप कधी-कधी आपल्याला होतच ना, काही आता संसार आहे म्हटल्यानंतर एखाद्या वेळेस असं जास्त दुःख झालं आणि स्वामींच्या हां. पुढे जाऊन बसून रडलं ना, की स्वामींचा चेहरा सुद्धा रडल्यागत होतो ताई. हो, हो, हो. जास्त ताई बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना, ते माझ्या पण बाबतीत असं घडलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरूनच तुम्हाला सांगितलं. हां, हां. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव चालेल. आहेत. शेअर करते मी. हो, हो ताई. चालेल. चला श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.